प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार. संकलित मूल्यमापन प्रथम सत्र 2023-24 इयत्ता 7वी या 7वी इयत्तेची समाज अभ्यासाची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका आपण तिचं उत्तरासह स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड स्वरूपात करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता आणि विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट काढून देऊ शकता. या प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उत्तरं लिहिण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इतर दुसऱ्या उत्तरपत्रिकेची गरज नाही. या प्रश्नपत्रिकेवरच तुम्ही प्रश्न आणि उत्तरं या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून लिहून घेऊ शकता आणि तपासण्यासाठी देखील आपल्याला एकदम सोपी अशी ही प्रश्नपत्रिका आहे. चला तर मग लगेचच आपण ही प्रश्नपत्रिका सोडून घेऊया. प्रश्न पहिला आहे, योग्य जोड्या जुळवा. गुण आहेत पहा 2. संत आणि त्यांची गावं आपल्याला लिहायची आहेत. संत तुकाराम कुठले आहेत तर देहू. संत ज्ञानेश्वर आपेगाव. संत एकनाथ पैठण. संत नामदेव नरसी. त्यानंतर ब आहे, योग्य जोडे जुळवा. गुण आहेत 2. राजसत्ता आणि राजधानी. पहा या ठिकाणी विजयनगरची राजधानी आहे हम्पी. बहमनी या राज्यसत्तेची राजधानी आहे गुलबर्गा. मुघलांची राजधानी आहे दिल्ली आणि यादवांची राजधानी आहे देवगिरी. त्यानंतर क आहे, नावे लिहा. फक्त 3. या ठिकाणी 4 विचारलेत पण आपल्याला फक्त 3 लिहायचे आहेत. गुण आहेत 3. मी या ठिकाणी तुम्हाला 4ही प्रश्न त्या ठिकाणी सोडून दिलेले आहेत. बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण होता तर हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान होता. गुजराती भाषेचे आद्य कवी संत नरसी मेहता हे गुजराती भाषेचे आद्य कवी होते. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती तर राजगड. 8 खात्याचे मंडळ त्याला म्हटलं जातं अष्टप्रधान मंडळ. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, योग्य पर्याय निवडा व त्याला गोल करा. आग्र्याहून परत येताना शिवाजीराजांनी संभाजीराजांना कोठे सुरक्षित ठेवले होते. त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मथुरेत. त्यानंतर सर्वात लहान परगणा कोणता याचं उत्तर आहे पहा शिरवळ हा सर्वात लहान परगणा आहे आणि सर्वात मोठा कोणता होता तर पुणे होता. त्यानंतर होयसळ घराण्यातील कोणत्या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. त्याचं उत्तर आहे पहा विष्णुवर्धन या होयसळ घराण्यातील राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला होता. त्यानंतर ब आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण आहेत पहा 3. आदिलशहाने सिद्दी जोहरला कोणता किताब दिला. सलाबत खान हा किताब आदिलशहाने सिद्दी जोहरला दिला. कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगणाऱ्या 2 संतांची नावे लिहा. पहा संत मीराबाई आणि संत रसखान हा मुस्लिम संत आहे. संत रसखान याने कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितलेले आहे. स्वराज्य म्हणजे काय. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ऐतिहासिक वस्तूच्या अभ्यासातून आपल्याला कोणती माहिती मिळते. पहा म्हणजे प्रश्न तिसरा फक्त 2च लिहायचे आहेत. याच्यामध्ये 3 प्रश्न दिलेत आणि गुण आहेत 4 म्हणजे हा एक प्रश्न 2 मार्कासाठी आहे. परंतु मी या ठिकाणी 3ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. त्यात तुम्ही काय करू शकता फक्त 2च प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. ऐतिहासिक वास्तूच्या अभ्यासातून आपल्याला कोणती माहिती मिळते तर ऐतिहासिक वास्तूच्या अभ्यासातून त्या काळातील मानवी जीवन, सांस्कृतिक जीवन, भौतिक साधने, लिखित साधने इत्यादी माहिती आपल्याला मिळत असते. जावळी जिंकल्याने शिवाजीराजांना कोणते फायदे झाले. पहा जावळीची प्रचंड संपत्ती शिवरायांच्या हाती पडली. पहा म्हणजे जावळी जिंकल्यामुळे त्यांना काय फायदा झाला तर जावळीची प्रचंड संपत्ती शिवरायांच्या हाती पडली. या विजयामुळे त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या व सामर्थ्यातही वाढ झाली. म्हणजे जावळी जिंकल्यामुळे शिवरायांच्या सामर्थ्यामध्ये काय झाली वाढ झालेली आहे. त्यानंतर पुढं आहे, शिवरायांनी पुरंदरचा तह का केला. पहा पुरंदरचा तह करण्यामागचं कारण तर पुरंदरच्या वेळेच्या वेळी मुरारबाजी देशपांडे याने आपल्या पराक्रमाची शर्त केली परंतु त्याला वीरमरण आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवरायांनी पुरंदरचा काय केला तह केला. त्यानंतर पुढे आहे, ओघ तक्ता पूर्ण करा. शिवरायांची लष्कर व्यवस्था. पहा आता शिवरायांची लष्कर व्यवस्था कशी होती तर पहा पायदळ आणि घोडदळ. घोडदळाचे 2 प्रकार बारगीर आणि शिलेदार आणि पायदळाचे 2 प्रकार हवालदार आणि जुमलेदार. त्यानंतर ओघ तक्त्यामध्ये दुसरा तक्ता आहे शहाजीराजांची जहांगीर असलेले परगणे. पहा म्हणजे शहाजीराजांची जे जहांगीर असलेले परगणे आहेत ते पहा प्रमुख 4 परगणे पुणे, सुपे, इंदापूर आणि चाकण या ठिकाणी शहाजीराजांची जहागिरी होती. पहा त्यानंतर पहा प्रश्न चौथा आहे, रिकाम्या जागी कंसातील शब्द लिहा. पहा या ठिकाणी कंसामध्ये शब्द दिलेत संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि राष्ट्रपती. हे जे कंसातील शब्द आहेत ते आपल्याला रिकाम्या जागी लिहायचे आहेत.
पहा, पहिली रिकामी जागा आहे. टिंबटिंब यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. आपल्या देशाचा टिंबटिंब हा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. तर आपल्या देशाचा संविधान हा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. त्यानंतर 3 आहे, न्यायाधीशाची नेमणूक टिंबटिंबकडून होते. त्याचं उत्तर आहे पहा, न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपतीकडून होते. त्यानंतर ब आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण आहेत 3. प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? पहा, म्हणजे वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार म्हणजेच प्रौढ मतदान पद्धती होय. संविधान निर्मितीसाठी किती कालावधी लागला? तर त्याचं उत्तर आहे पहा, संविधान निर्मितीसाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले. त्यानंतर तिसरा आहे, शेषाधिकार म्हणजे काय? पहा, आता शेषाधिकार कशाला म्हणायचं? तर त्याचं उत्तर आहे 3 सूची व्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो, त्यास शेषाधिकार असं म्हटलं जातं. त्यानंतर क आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधीमधून सरकारची स्थापना होते. या ठिकाणी हे विधान बरोबर आहे. 26 जानेवारी हा आपला देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. हे विधान या ठिकाणी चूक आहे. आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन कोणता आहे? तर 15 ऑगस्ट आहे. भारतात एकूण 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. परंतु आता भारतामध्ये जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश झालेला आहे. त्याच्यामुळे 8 केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी झालेले आहेत. परंतु आपल्या पुस्तकामध्ये आता भारतामध्ये एकूण 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. हे विधान काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. फक्त 3 आणि या ठिकाणी 4 प्रश्न दिलेत. या 4ही प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी दिलेली आहेत. तुम्ही फक्त 3च लिहू शकता. सुनामी म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी करणाऱ्या लाटांना सुनामी असं म्हणतात. त्यानंतर दुसरा आहे, हवेच्या दाबावर कोणते घटक परिणाम करतात? तर त्याचं उत्तर आहे प्रदेशाची उंची, तापमान, हवेतील आर्द्रता, पृथ्वीचे परिभ्रमण हे काय करत आहे? हवेच्या दाबावर परिणाम करणारे घटक आहेत. त्यानंतर पशुपालन व्यवसायात कोणते प्राणी पाळले जातात? तर त्याचं उत्तर आहे पहा, पशुपालन व्यवसायात कोणते प्राणी पाळले जातात? तर शेळ्या, मेंढ्या, गायी, बैल, घोडे इत्यादी प्राणी पशुपालन व्यवसायामध्ये पाळले जातात. त्यानंतर गवताळ प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या जमातीचे लोक राहतात? गवताळ प्रदेशामध्ये झुलू, हौसा, मसाई जमातीचे लोक राहतात. ब आहे, रिकाम्या जागी कंसातील शब्द निवडून भरा. लाटेच्या उंच भागाला टिंबटिंब म्हणतात, तर लाटेच्या उंच भागाला शीर्ष म्हणतात. त्यानंतर पहा, हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते, हवा उंच गेल्यावर काय होते? विरळ होते. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा टिंबटिंब या परिमाणात मोजतात. त्याचं उत्तर आहे पहा, नॉट्स. क आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. हे विधान चूक आहे. चंद्र कोणाभोवती प्रदक्षिणा घालतो? तर पृथ्वीभोवती घालतो. भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात. हे विधान देखील बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, 2 नावे लिहा. सूर्यग्रहणाचा प्रकार पहा, खग्रास सूर्यग्रहण, खग्रास सूर्यग्रहण आणि खंडग्रास सूर्यग्रहण. पहा, सूर्यग्रहणाचे 2 प्रकार आहेत, खग्रास सूर्यग्रहण आणि खंडग्रास सूर्यग्रहण. वाऱ्याचे प्रकार, ग्रही वारे, स्थानिक वारे, मतलई वारे असे वाऱ्यांचे प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. मुख्य ऋतू, हिवाळा आणि उन्हाळा हे काय आहेत? 2 मुख्य ऋतू आहेत. त्यानंतर आकृती काढा व नावे लिहा. पहा, सूर्यग्रहणाची आकृती या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. पृथ्वी, चंद्र आणि सूर्य या पद्धतीने नावं देऊन ही आकृती काढायची. त्याला आपल्याला किती आहेत? 3 गुण आहेत. त्यानंतर फरक स्पष्ट करा. फक्त 1. आपल्याला या ठिकाणी 2 फरक स्पष्ट करायला सांगितलेत, परंतु आपण यातला एकच फरक स्पष्ट केला तर आपल्याला 3 गुण मिळणार आहेत. या ठिकाणी मी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यातील फरक काय केलेला आहे? स्पष्ट केलेला आहे. पहा, सूर्यग्रहण हे अमावस्येला होते, तर चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. पहा, सूर्यग्रहण कधी होतं? कशी स्थिती असते? जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. आणि चंद्रग्रहण जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण होते. अशा पद्धतीने आपल्याला हा फरक स्पष्ट करायचा होता. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इयत्ता 7वी या 7वी इयत्तेची समाज अभ्यासाची म्हणजे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल या 3ही विषयांची एकत्रित 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे.
त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका देखील डाउनलोड करून घेऊ शकता. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे.